जव्हार नगर परिषदेवर 15 ते 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच विकास कामाच्या जोरावर पूर्णतः सत्तेचा उपयोग करून भाजपने जव्हारमध्ये एखादी सत्ता ताब्यात घेतली आहे। या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 8 मधून भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष सचिन सटाणेकर यांना उमेदवारी मिळाली होती। त्यांना एकूण 1002 मतांपैकी 412 मतं मिळाली। तब्बल 200 मतांची आघाडी घेऊन सचिन सटाणेकर व मनीषा वड हे निवडून आले। सचिन सटाणेकर हे विकासाचा अजेंडा घेऊन जनतेसमोर गेले आणि केलेल्या कामाची मतदारांनी त्यांना पोहोचपावती दिली आहे। पहा भारतीय जनता पक्षाचे उपजिल्हा अध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक सचिन सटाणेकर यांची पहिली प्रतिक्रिया काय आहे। नंतर परत आपण बांधणी केली आपल्या शहरामध्ये तालुक्यामध्ये पक्षाची आपण निष्ठेने राहिले पक्षासोबत आणि आज आपण म्हणजे जनतेने आपल्याला भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे। तर आपलं मत काय बोलू? सर्वात प्रथम मी आपल्या सर्व जव्हारवासियांचे मनापासून धन्यवाद मानतो का ज्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास टाकून पूर्ण पॅनल हा भाजपचा निवडून आणलेला आहे। त्याकरता मी सर्वप्रथम सर्व जव्हारवासियांचे अभिनंदन आणि आभार मानतो। बबलाभाई, तुम्हाला एक सांगायचं झालं तर आज या जव्हारला खरंच विकासाची गरज आहे। तुम्ही पाहत आलात एवढ्या वर्ष सगळे हे प्रश्न प्रलंबित आहेत, ते कुठंतरी मार्गे लावण्याचा आम्ही हा निर्णय घेतला आहे। त्यासाठी आमचे रविदादा जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते स्वतः जव्हारला आले होते, त्यांनी प्रण घेतला होता तर तुम्ही काहीतरी करून दाखवा। आमचे तालुका अध्यक्ष कुणाल उदवंत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमचे लाडके खासदार श्री हेमंतजी सवरा, आमचे लोकप्रिय आमदार श्री हरिश्चंद्र भोये यांच्या अथक परिश्रमातून आणि यांच्या अथक मेहनतीमुळे या जव्हार शहरात आपण भारतीय जनता पार्टीची सत्ता आणलेली आहे आणि या दृष्टीने आपल्याला जव्हार हे प्रथम आपण कुठंतरी अग्रस्थान मिळवून द्यायचा प्रयत्न करूया आणि आमचा असा दृढ निश्चय आहे की जव्हार हे कुठंतरी पर्यटनाच्या दृष्टीने पुढं न्यायचं आणि इथल्या लोकांसाठी रोजगार आणि उद्योग निर्मिती करायची हे आमचं प्रथम ध्येय आहे। असं आहे बबलाजी, आम्ही जेव्हा भारतीय जनता पार्टी म्हणून इथं काम करत होतो जनतेच्या सेवेसाठी 24 तास तिथं हजर असतो। जनतेने पाहिले, जनतेने ज्यांच्यावर आत्तापर्यंत विश्वास टाकला होता ते कुठल्याही काम किंवा कुठल्याही भागाचा विकास करू शकलेला नाही। उदाहरण घ्यायचं राहिलं तर आमचा 8 नंबरचा वार्ड आहे, जिकडनं मी आणि मनीषा दोघे आम्ही तिथून निवडून आलेलो आहे। त्या वार्डाचा मध्ये फिरत असताना ज्या वार्डातून मागच्या वेळेस मी पडलो होतो त्या भागामध्ये गेलो असता असं आमच्या निदर्शनास आलं की इथं कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही। तर त्या जनतेने यावेळेस ठरवून टाकलं होतं का कुठंतरी सचिनदादा आणि मनीषावर विश्वास टाकायचा, हे काम करू शकतात कारण आपली सत्ता आहे वरती केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली देशाचा विकास जोरात चालू आहे, फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जोरात चालू आहे आणि सगळ्यांनी पाहिलेलं आहे जनतेने का इथं काम करत असताना हे आता फक्त भारतीय जनता पार्टीच काम करू शकते, म्हणून लोकांनी आमच्यावर हा पूर्ण विश्वास टाकलेला आहे। आणि आमचे कुणालजी उदवंत जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली या जव्हार शहरामध्ये बरोबर आम्ही पूर्ण कायापालट करणारे आणि पूर्ण भागाचा विकास करणारे 5 वर्षामध्ये जव्हारला आम्ही अग्रस्थानी नेऊ ही आम्ही तुम्हाला पूर्ण तुमच्या माध्यमातून शाश्वती देऊ इच्छितो। आपण आता विकासाचा विषय घेतला तर विकासाच्या मुद्द्यावर येऊ। आपल्या समोर इकडे मच्छी मार्केट आहे, समोरच आहे। काही मच्छी मार्केटची अवस्था बघा काय झालेली आहे, म्हणजे मागचे काळामध्ये जे नगरसेवक होते जे लोक होते त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही। आता इथे बाजूला गटार आहे, ती गटार पूर्णपणे तुंबलेली आहे, समोर गटार आहे, ते गटारीचा मोठा खड्डा आहे, म्हणजे आपण जिथे उभे आहे इतकी अवस्था अशी आहे। तर गावाची अवस्था तर तुम्हाला माहितीच आहे, तर यावर तुम्ही कसं पाहणार, काय करणार? याच दृष्टीने मी तुम्हाला बबलाभाई त्याच भाषेमध्ये सांगितलेलं आहे की आता सगळ्यात पहिले अग्रस्थानी आपल्याला लोकांच्या आरोग्याच्या विषयी आपल्या सगळ्यात पहिले मार्गी लावायचे आरोग्याचे विषय आणि राहिला विषय तुम्ही हे मच्छी मार्केटचा आता आम्ही त्यांच्यासमोर उभा आहे। हे तुम्हाला मी सांगतो ना, कंप्लीट जी बॉडी बसली होती त्यांनी कंप्लीट दुर्लक्ष केलं होतं। आता ते प्रत्येक विषयावर आम्ही त्याच्यावर लक्ष घालणार आहे आणि पूर्ण जो पण विषय असेल कुठल्याही जव्हार शहराचा कुठलाही असेल तो आम्ही 100% मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो। आमच्या कानावर देखील हे विषय रात्री आले, पण लोकांना आमिष देऊन लोकांची मतं मिळवता येत नाही हे जनतेने सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे। कारण जे आमच्या समोर उभे होते यांना लोकांनी परत एकदा नारळ दिलेलंच आहे आणि जनतेने आमचा पूर्णपणे विश्वास टाकलेला आहे। त्या विश्वासाला आम्ही जनतेला पूर्ण आश्वस्त करू इच्छितो की कुठल्याही प्रकारचं काम असेल तर कुठल्याही क्षणी आमच्याकडे यांनी यावं, आमच्याशी संपर्क करावा, आमच्याशी फोनवर संपर्क करावा। आम्ही तात्काळ त्या गोष्टीसाठी तुमच्या मागे उभे राहू आणि कुठलीही अडचण तुम्हाला यावेळेस जाणून देणार नाही, कारण आमचे रविदादा आहेत,
आमचे खासदार सौरासाहेब आहेत, आमचे आमदार भोये सर आहेत आणि आमचे लाडके तालुका अध्यक्ष सध्या श्री कुणालजी उदावंत आहेत, तसेच आमचे प्रकाशजी निकम आहेत. आज आम्हाला कुठल्याही गोष्टीला कोणी कधीही फोन केला तरी आम्ही तत्पर उभे राहू, कारण आज सत्ता ही देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि नगरपालिकेत म्हणजे कालपर्यंत हा फ्लो पूर्ण भारतीय जनता पार्टीचा आलेला आहे. त्यामुळे कुठलंही काम जनतेचं थांबणार नाही हे मी पूर्ण आश्वस्त करू इच्छितो. कार्यक्रम केलेले जे त्यांनी बीजेपीचा साथ दिलेला आहे, जे नगराध्यक्षांनी आम्हाला साथ दिलेला आहे, जे कुणाल भाऊने आम्हाला साथ दिला आहे, आमदार खासदार साहेब रात्री 1-1 वाजता जे आम्हाला भेटायचे, आम्हाला आमच्या समस्या ऐकून घ्यायच्या की तुमच्या वॉर्डात तुम्हाला काय अडचणी राहिली ती मी सोडवायला तयार आहे. जर त्यांचा एवढा सपोर्ट असेल आणि आपण रिझल्ट देऊ शकलो नाही तर मग आपण कार्यकर्ता म्हणून काय कामाचे. पण आम्ही एक ठरवलेलं का सचिन भाऊला आम्ही निवडून आणणार, कितीही कितीही विरोध केला. आता तुम्ही खालचा एरिया बघाल, आमचा 50% एरिया तर राष्ट्रवादी काँग्रेसचा होता. त्या टायमाला मागच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक म्हणून निवडून आलेला. त्या बालेकिल्ल्याला आम्ही खंड पाडल्या, त्या बालेकिल्ल्यातून आम्ही आमच्या सीटा निवडून आणल्या. आम्हाला फक्त एवढंच बोलायचं आहे की ही आमची अंत नाही आहे, हे आमचं सुरुवात आहे. तिसरं असलं तरी काय नाही, पण इथून आम्ही पहिला धरून सुरुवात करतो.